काय नेमका गाडीला प्रॉब्लेम आहे? नेमका म्हणजे गाडीच प्रॉब्लेम आहे, महत्वाचं म्हणजे गाडीच प्रॉब्लेम आहे। ते घेतल्यापासून ते 50% पिरियड त्या गाडीचा इथं गेलेला आहे की तुमची गाडी कुठं पण बंद पडून दे, कुठं काही पण होऊन दे, केअर सेंटरला या, एका दिवसात आम्ही रिपेअरी करून देतो। आणि आता मॅनेजर फोन पण उचलत नाही आणि डायरेक्ट आता उचलले की सांगतात की तुम्हाला कंप्लीट करा, आम्हाला पगारची मतलब आहे, आमचा काही संबंध नाही असं मॅनेजर सांगते। हे सर्व्हिस स्टेशन आहे काय भंगार स्टेशन आहे हेच कळत नाही। जोपर्यंत माझी बॅटरी येत नाही तोपर्यंत आम्ही कुलूप लावतो। ठीक आहे म्हणाले, माझं पण पगार चालू आहे आणि आमचं कामगारचा पण पगार चालू आहे, त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही। गेंड्याच्या कातडीला सुद्धा होल पडेल, गेंड्याच्या कातडीला, पण ती इतकी निर्लज्ज आहेत, काय निर्लज्जातले निर्लज्ज आहेत की काही त्यांच्यावर परिणाम रिस्पॉन्सच देत नाहीत। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। खरं तर कोल्हापुरात एका मोठ्या कंपनीच्या ज्या काही गाड्या आहेत त्या मोठ्या गाजाबाजा करून विकल्या गेल्या, मात्र त्यानंतर मिळणारे ज्या काही सर्व्हिस सेवा सुविधा असतील न मिळाल्यामुळं जवळपास 3 वर्ष जरी गाडी घेतली त्या गाड्या 1.5 वर्ष या कंपनीमध्येच पडून आहेत। मी सध्या उभा आहे उद्यमनगर परिसरातील ओला या शोरूमच्या बाहेर। आपण या ठिकाणी बघताय की अनेक जी वाहनं आहेत ती या ठिकाणी रस्त्यावरच लावलेली आहेत। बेकायदेशीररित्या रस्त्यावर नो पार्किंग झोन मध्ये ही वाहने लावल्यामुळं वाहतूक कोंडीचं मोठं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे। हा प्रश्न जरी बाजूला जर ठेवला तर या ठिकाणी अनेक वाहनं अनेक वर्षांपासून अनेक महिन्यांपासून या ठिकाणी पडलेले आहेत। या ठिकाणी जे काही ग्राहक होते ते ग्राहकांनी आक्रमक पवित्रा घेतला। 3 वर्ष झाले गाडी घेऊन, मात्र 1.5 वर्ष झालं कंपनीमध्येच गाडी आहे, कोणतीही सर्व्हिस दिली जात नाही आहे असा आरोप करत या ग्राहकांनी आज कार्यालयाला टाळं ठोकण्याचा प्रयत्न केला आहे। आपल्यासोबत काही गिराईक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय नेमकी अडचण झाली होती? सर्व्हिस बरोबर नाही, सर्व्हिस देतो म्हणून सांगतात, बॅटरी तुमची 15 दिवसात येणार म्हणून सांगतात, मात्र ती 2.5 महिने झाले। आता म्हणतात की गाडी आता आमच्याकडे ताब्यात नाही आहे, तुमची बॅटरी वरती पाठवल्या, तुम्ही वरती कंप्लेंट करा, हे करा। 1.5 महिने झाले, त्यांनी पहिला सांगितले की 10 दिवसात देतो, 5 दिवसात देतो, 2 दिवसात देतो, मात्र आता फोन पण उचलत नाही आणि डायरेक्ट आता उचलले की सांगतात की तुम्हाला कंप्लीट करा, आम्हाला पगारची मतलब आहे, आमचा काही संबंध नाही असं मॅनेजर सांगते। तुम्ही इथं गाडी किती वर्षापूर्वी घेतलेली? मी गाडी इथं 2 ते 2.5 वर्षापूर्वी मी गाडी घेतलेली आहे। 1.5 वर्ष गाडी माझी इथंच आहे कायम। ह्या 9 महिन्यात तर माझे 4 ते 5 वेळा माझी बॅटरी गेली गाडीची। आणि ते मॅनेजर म्हणते की 10 दिवसात येते, ते सारखं म्हणते की ह्या शनिवारी येणार, ह्या शनिवारी येणार, असं 3 ते 3.5 महिने झाली माझी गाडी इथंच आहे अजून। त्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स येत नाही, ते मॅनेजर तो पहिला फोन उचलत नाही आणि उचललं की आम्ही म्हणतोय, आम्ही समजा त्यांना सांगितली की आम्ही तक्रार करणार, काय करणार, ते म्हणते करा, माझ्याकडे माझी लिगल टीम आहे, मला काय फरक पडत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा म्हणते। 1,45,000ला गाडी घेतलेली। बर आता काय, आता हे सगळं बंदच आहे सगळं। काय गाडीला काय प्रॉब्लेम येतो? या फक्त बॅटऱ्याच जाते, बाकी सगळं म्हणजे आज रस्त्यावर चालताना गाडी आपोआप बंद पडते। बर बंद पडते आपोआप गाडी। असं किती वेळा असा अनुभव तुला आलाय का रे? माझ्या भावाचीच गाडी आहे। बर माझ्या भावाची गाडी एकदा घेऊन गेली, ती पण बंद झाली, ते रात्री 11 वाजता। काय सांगाल तुम्ही? गाडी आपण ज्यावेळेला घेतोय त्यावेळेला तुम्हाला सर्व्हिसची हमी दिलेली होती काही नाही? हो दिलेली। काय सांगितलं होतं त्यावेळेला? की तुमची गाडी कुठं पण बंद पडून दे, कुठं काही पण होऊन दे, केअर सेंटरला या, एका दिवसात आम्ही रिपेअरी करून देतो। आणि आता मॅनेजर बरोबर माझं बोलणं झालं, मॅनेजर पण पहिला काय म्हणला, गाडीची मी तिला म्हणलं की वॉरंटी किती दिवसात तुमची गाडी रिपेअरी देऊ शकताय तुम्ही? तर 1 दिवसात मी देऊ शकतोय। तर म्हणलं तिला आज माझं 2.5 महिने झाले तर गाडी का दिली नाही बाचेची? तर नाही, वरनं अप्रोल यायचं आहे। मग तुम्ही काय करताय? तर आता तुम्ही कुठं आहे? तर आता मी इथं नाही, मी शिरोलीमध्ये आहे। तुम्ही मग वर्कशॉपमध्ये केव्हा असताय? तर आठवड्यातनं 2 दिवस असतात। मॅनेजर असं बोलले। मॅनेजर ठीक आहे म्हणलं, जोपर्यंत माझी बॅटरी येत नाही तोपर्यंत आम्ही कुलूप लावतो। ठीक आहे म्हणाले, माझं पण पगार चालू आहे आणि आमचं कामगारचा पण पगार चालू आहे, त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही। तुम्ही बंद करणार असेल बंद करा, कंप्लेंट करणार असले तर कंप्लेंट करा। दादा काय सांगाल, तुम्ही गाडी कधी घेतलेली होती? मी साधारण डिसेंबर 23 मध्ये। काय नेमका गाडीला प्रॉब्लेम आहे? नेमका म्हणजे गाडीच प्रॉब्लेम आहे, महत्वाचं म्हणजे गाडीच प्रॉब्लेम आहे। ते घेतल्यापासून ते 50% पिरियड त्या गाडीचा इथं गेलेला आहे। एकदा लावली की 8-8 15 दिवस, आता जरी तुम्ही प्रत्यक्ष बघायचं म्हणजे इथं माझी गाडी आहे, 8 दिवस झालं लावलेली गाडी तिथंच आहे। फक्त परवा दिवशी OTP तेवढा विचारा, त्याच्यावरती ते कोण अनिकेत
तो फोन सुद्धा उचलत नाही, इथं आल्यावर नीट बोलत नाही. म्हणजे जणू काय आम्ही त्याला उपकार करतोय असं तो एका राज्याच्या ताटात असतोय. त्याला काय वाटतं मी या कंपनीचा सीईओ कोणतरी, सीईओ ते नम्रपणे बोलतात. त्याला विचारलं की नाही काय सुरुवातीपासून ते सुरुवात करतोय. मग ते परत आम्हाला 1 वर्षाचं कार्ड आणि काढायला लावलं. 4100 ते केअर प्लस 1 वर्षाचं 4129 रुपये भरून घेतलेत. ऑनलाईन सगळे भरले, ते कार्ड काढल्या विषय संपला. त्यानंतर ते चालू झालं पण सर्व्हिस नाही काय नाही. आता बेल्ट तुटलाय. ही गाडी घेताना किती रुपये मोजलेले? जवळपास 1,65,000 रुपये मोजलेले. होय. आता गाडी चालवताना तुम्हाला काय काय त्रास झाला? गाडी चालवताना त्रास म्हणजे भयानक त्रास आहे. चार्जिंगचा प्रॉब्लेम आहे आणि कुठलाही पार्ट, ब्रेक पॅड तर मला वाटतं 2-3 महिने झाले ब्रेक पॅड बदला, 2-3 महिने झाले ब्रेक पॅड बदला, सारखं ब्रेक पॅड बदला. आता बरं बेल्ट तुटलाय बघा. त्यात समोरच गाडी आहे. तुम्ही इथं बघितला तर अजून इथं मी लावलेली अजून तिथं आठवडा झाला गाडी तुम्ही नोकरी करताय, आपल्याला नेहमी लागते. मात्र तुम्ही कधी संतांना बोलून किती वेळा बोलवले, त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. गेंड्याच्या कातडीला सुद्धा होल पडेल, गेंड्याच्या कातडीला. पण ती इतकी निर्लज्ज आहेत, काय निर्लज्जातले निर्लज्ज आहेत की काही त्यांच्यावर परिणाम रिस्पॉन्सच देत नाहीत. तिथं आलं की कुणी नसतंय. कुठंतरी त्या भंगार गाड्यात भंगारखाना असतो की नाही, भंगार शोरूम नव्हे भंगार, तशा भंगारसारख्या गाड्या लावलेल्या असतात. त्या जायला गाडी नाही. तिथं विचारलं तर कोण कोणाला ताळमेळ नसतोय की कुठलं तुमची गाडी कुठे, इथनं सुरुवात, तुमचा ओटीपी काय काय, कशाला ताळमेळच नाही. हे सर्व्हिस स्टेशन आहे काय भंगार स्टेशन आहे हेच कळत नाही. अतिशय मगरुरीची भाषा जी आहे या ओला कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून या ग्राहकांशी बोलताना केली जात आहे. वाहनं जी आहेत 2-2, 2.5-3 वर्ष या ठिकाणी वाहनं घेतलेली आहेत. मात्र त्या वाहनाची सर्व्हिसिंग जी आहे ती 1.5 वर्ष होत नाही आहे. किमान 2-2.5-3 महिने गाड्या या ठिकाणी पडून आहेत. वारंवार गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी आणाव्या लागतात. या गाड्यांच्या या जे काही मॅन्युफॅक्चरर असेल त्या ठिकाणी गाड्यांमध्ये दोष असल्याचं या ठिकाणी दिसून येतं. या इतके ग्राहक ज्या वेळेला आक्रमक होतात. दुसरीकडे या वर्कशॉपमध्ये आपण ज्या वेळेला परिसरात बघतोय तर मोठ्या प्रमाणात वाहनं जी आहेत यांची ती सर्व्हिसिंगला आलेली वाहनं ही रस्त्यावरच लावलेली आहेत. बेकायदेशीर पार्किंग म्हणायला गेलं तर हरकत नाही आहे. काल अनेक वाहनांचे पार्ट गेले किंवा वाहनं चुरलं गेली, याला जबाबदार नेमकं कोण? या ठिकाणी सीसीटीव्ही देखील आहे. मात्र या ठिकाणी जे काही कर्मचारी होते त्यांनी सांगितलं की हे सीसीटीव्ही आमचे नाही आहेत. मग या वाहनांची जबाबदारी, या ग्राहकांच्या पैशांची जबाबदारी कोणावर असणार आहे हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उद्भवतोय. खरं तर काल शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं या ठिकाणी अनेक वाहनं बेकायदेशीर पार्किंग केलेली वाहनं उचलण्यात आली. मात्र आता पुन्हा बघतोय आपण, आज पुन्हा ही वाहनं रस्त्यावर लावलेली आहेत. या वाहतुकीच्या कोंडीला जबाबदार कोण? या ग्राहकांच्या पैशाला जबाबदार कोण? यांना न मिळणाऱ्या सेवेला जबाबदार कोण? हा प्रश्न प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित करता येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम, KK न्यूज कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.